आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. छत्रपती शिवाजी महाराज केवळ एका समाजापुरते सीमित नव्हते, एका समाजाने नव्हे तर या देशाचे महायोगपुरुष होते. ते समस्त भारतीयांचे आराध्य दैवत व आदर्श आहेत. त्यांनीच देशाला आदर्श मार्गदर्शन व आदर्श विचार दिला. छत्रपती शिवाजी महाराज एक राष्ट्रीय महापुरुष आहेत, तेव्हा आजच्या युवा पिढीसाठी छत्रपती एक प्रेरणादायी आहेत. अशा या महापुरुषांच्या विचाराचा गौरव करणे आपले कर्तव्य आहे, असे मत विधान परिषद सदस्य व भाजपाचे पक्षप्रतोद महांतेश कवटगिमट यांनी केले. ते शिरगाव तालुका चिकोडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी बोलत होते. बुधवार दिनांक 19 रोजी शिरगाव येथील छत्रपती शिवाजी चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आमदार गणेश हुक्केरी होते. सकाळी श्रीमंत गौरवसिंह मुतालिक देसाई, शिरगावकर सरकार यांच्या उपस्थितीत व नृसेवाडीचे जोशी यांच्या पौरोहित्याखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विधिवत पूजा करण्यात आली. तर 11 वाजता चिकोडीचे चरमूर्ती मठाचे श्री संपादना महास्वामीजी, श्री कमलेश्वर गिरगाव मठाचे श्री नरसिंगेश्वर महास्वामीजी व शिरगाव गावी मठाचे श्री सदाशिव महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात आमदार गणेश हुक्केरी, महांतेश कवटगिमट यांच्या हस्ते व मान्यवर व ग्रामस्थांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार गणेश हुक्केरी म्हणाले, येथे केवळ 15 ते 16 मराठा समाज बांधवांची घरं असून त्यांनी सर्वांच्या सहकार्याने येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून युवा पिढीस खरोखरच एक आदर्श प्रेरणा दिली आहे. या पुतळ्याच्या भोवती कंपाऊंड व बगीचा कामासाठी आपल्या विकास निधीतून 5 लाखाचा निधी लवकरच मंजूर करण्यात येईल. तसेच आमदार प्रकाश हुक्केरी व आपल्या निधीतून यापुढेही मूलभूत विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असून पुढील 10-12 दिवसात 20 कोटींच्या विकास कामाचा शुभारंभ केला जाईल, अशी माहिती दिली. यावेळी बेडकेहाळ येथील श्रीमती कुसुमावती मिरजी महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर गोपाळ महामुने यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्नाटक मोहिमेवर एक आदर्श राजा कसा असावा याविषयी सविस्तरपणे आपल्या व्याख्यानात सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषद बेळगाव जिल्हासह सचिव विठ्ठल माळी व कन्नड बिग बॉसच्या चैत्रा कुंदापूर यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अभ्यासपूर्ण मत व्यक्त करून उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच परमपूज्य श्री संपादना स्वामीजी, श्री नरसिंगेश्वर महास्वामीजी व श्री सदाशिव महास्वामीजी यांनी आपले मनोगत व्यक्त करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज युथ फाउंडेशन व मराठा समाज बांधव व ग्रामस्थांतर्फे नरसिंगेश्वर महास्वामीजी, श्री सदाशिव महास्वामीजी, आमदार गणेश हुक्केरी, महांतेश कवटगिमट, चिकोडीचे पोलीस अधिकारी गोपाळ कृष्ण गौडर, खडकलाट येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षिका अनिता राठोड यांच्यासह मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सिद्धू घोरपडे यांच्यासह मराठा समाज बांधव तसेच शिरगाववाडी गिरगाव ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. भीमा उदगट्टी यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले. SB न्यूजसाठी बेडकेहाळहून गजानन पाटील. ब्रिटनमधून एक हेनरी ऑक्सेडेन नावाचा इंग्रज अधिकारी आला होता. हेनरी ऑक्सेडेन ಬ್ರಿಟನ್ನಿನ ಎಲಿಜಾಬೆತ್ ರಾಣಿಯ ಇವನು ವಕೀಲ. ಎಲಿಜಾಬೆತ್ ರಾಣಿ ಇವನಿಗೆ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಜೊತೆ ಮಾತುಕತೆಯನ್ನು ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ ಬ್ರಿಟನ್ನಿಂದ. ಅವ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಬರ್ತಾನೆ. ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ಬಂದಾಗ ಅವನಿಗೆ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ महाराजರು कोकणाದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ. महाराज कोकणामध्ये आहेत. कोकणामध्ये आजच्या राजापूर नावाचं एक गाव आहे. त्या राजापूर जवळ महाराजांचा तळ त्यावेळेला होता आणि ते वर्ष होतं इसवी इत्तू 1675 1675. या हेनरी ऑक्सेडेनला समजलं की शिवाजी महाराजांची वस्ती राजापूरला आहे, महाराज राजापूरमध्ये आहेत. तो राजापूरमध्ये महाराजांना भेटायला गेला, पण राजापूर गावामध्ये महाराज नव्हते. महाराज तिथून निघाले होते रायगडच्या दिशेनं. तेव्हा हा हेनरी ऑक्सेडेन महाराजांच्या पाठीमागून जातो आणि महाराज एका झाडाखाली थांबलेले असताना हा हेनरी ऑक्सेडेन महाराजांना भेटतो. हेनरी ऑक्सेडेन आणि शिवाजी महाराज यांची भेट एका झाडाखाली होते. तो दिवस होता 25 ಮಾರ್ಚ್ 1675. ನನ್ನ ಪ್ರೀತಿಪೂರ್ವಕ ನಮಸ್ಕಾರಗಳನ್ನು ಸಲ್ಲಿಸ್ತೇನೆ.
ಒಂದು ಖುಷಿ ಸಂಗತಿ ಏನು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಬಿಗ್ ಬಾಸ್ ಇಂದ ಹೊರಗಡೆ ಬಂದ ಮೇಲೆ ನಾನು ಭಾಗವಹಿಸ್ತಾ ಇರುವ ಮೊದಲನೇ ಸಾರ್ವಜನಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಹಾಗಾಗಿ ಅದರಲ್ಲೂ ವಿಶೇಷವಾಗಿ ಬಿಗ್ ಬಾಸ್ ಇಂದ ಹೊರಗೆ ಬಂದ್ಮೇಲೆ ಬಹಳ ಜನಕ್ಕಿದ್ದ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನಾನು ಉತ್ತರ ಕೊಡ್ತಾ ಇರುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೂಡ ಇದೇ ಆಗಿರುತ್ತೆ ಅಂತ ಅನ್ಕೊಳ್ತೇನೆ. ಕೇಸರಿ ಶೌಲ್ ಹಾಕಿದ್ದೇನೆ. ಈ ಕೇಸರಿ ಶೌಲು ನನ್ನ ಶವ ಸ್ಮಶಾನಕ್ಕೆ ಹೋಗುವ ತನಕವೂ ನನ್ನ ಹೆಗಲ ಮೇಲೆ ಹಾಗೇ ಇರುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿ ಊರಾಗಿ ಕೊನೆಯ ತನಕ ಇರುತ್ತೆ ಅನ್ನೋದು ನನಗೆಲ್ಲೋ ಒಂದು ಕಡೆ ಹೆಮ್ಮೆ ಗರ್ವಕ್ಕೆ ತರ್ತಕ್ಕಂಥ ಸಂಗತಿ ಅಂತ ನಾನು ಭಾವಿಸ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳ ಬಾರಿ ಕೆಲವು ಸಂಗತಿಗಳು ನಮ್ಮನ್ನ ಕಾಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡುತ್ತೆ. ನಾವು ಯಾವ್ದಕ್ಕೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಯಾವ್ದಕ್ಕೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ಬಾರ್ದು ಅನ್ನುವ ಪ್ರಶ್ನೆ ಎಲ್ಲ ಬಂದಾಗ, ಈ ದೇಶದ ಇತಿಹಾಸ, ಈ ದೇಶದ ಪರಂಪರೆ ಅಂತ ಬಂದಾಗ ಮನುಷ್ಯ ಎದ್ದು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಹಿಂತಿರುಗಿ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಅರೆ ಇದು ಬೇಕಾ ಅಂತ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡುವಂಥ ಅವಶ್ಯಕತೆಯೇ ಬರೋದಿಲ್ಲ. ಬಹಳ ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಅಷ್ಟೇ ಬದ್ಧತೆಯಿಂದ ನಿಂತುಕೊಳ್ಬಹುದಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಕೆಲವು ಸಂಗತಿಗಳಲ್ಲಿ ಈ ದೇಶ, ಈ ಧರ್ಮ, ಈ ಸಂಸ್ಕೃತಿ ಮತ್ತು ಈ ನಾಡಿಗಾಗಿ ದುಡಿದ ಮಡಿದ ಮಹಾಪುರುಷರುಗಳ ಸಂಗತಿ ಅಂತ ಬಂದಾಗ ನಾವು ಯಾರು ಎರಡನೇ ಯೋಚನೆ ಮಾಡದೆ ನಿಂತ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗತ್ತೆ. ಬಹುಶಃ ಆ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಈ ಊರು ಸಾಕಷ್ಟು ಮಂದಿ ದೇಶಭಕ್ತರನ್ನೇ ಒಳಗೊಂಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ನಂಗೆ ಖುಷಿ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಊರಿನ ದೇಶಭಕ್ತ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಇದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಗಂಡಸರಿಗಿಂತ ಹೆಣ್ಮಕ್ಳೇ ಜಾಸ್ತಿ ಇದ್ದಾರೆ. ನಂಗೆ ಗೊತ್ತು ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಇಷ್ಟೊತ್ತಿಗೆ ಮಧ್ಯಾಹ್ನಕ್ಕೆ ಬರೋದು ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ ಅಂತ. ಯಾಕಂದ್ರೆ ಮನೇಲಿ ಅಡುಗೆ ಮಾಡಬೇಕು, ಮನೇಲಿ ಗಂಡಂದ್ರೆ ಮೇನ್ ಗಂಡಸರು ಆರಾಮಾಗಿ ಹೊರಗಡೆ ತಿರ್ಗಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿರ್ತಾರೆ. ಮಧ್ಯಾಹ್ನ ಊಟಕ್ಕೆ ಆಗಬೇಕು, ಮನೆಯಲ್ಲಿ ದನ ಕರುಗಳಿರ್ತವೆ, ಮನೆ ಕೆಲಸಗಳಾಗಬೇಕು. ಇದೆಲ್ಲದ್ರ ನಡುವೆ ಇಂಥದ್ದೊಂದು ಸಾರ್ವಜನಿಕ ಸಭೆಗೆ ಬಂದು ನಿಂತಿರೋದು ಈ ಊರಿನ ವಿಶೇಷ. ಹಾಗಾಗಿ ನಾನು ಈ ಊರಿನ ತಾಯಂದ್ರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದ ಧನ್ಯವಾದವನ್ನು ಸಮರ್ಪಣೆ ಮಾಡ್ತೀನಿ. ಯಾಕಂದ್ರೆ ಇಂತಹ ತಾಯಂದ್ರಿಂದ ಮಾತ್ರ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರಂತಹ ಮಹಾಪುರುಷರು ಹುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಹೇಗೆ ಹುಡ್ತಾರೆ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಅಂದ್ರೆ, ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಒಬ್ಬ ಮಗನಾಗಿ ಹುಟ್ಟಿದ್ದಲ್ಲ, ಒಬ್ಬ ಜೀಜಾಬಾಯಿ ಹುಟ್ಟಿದ ಕಾರಣಕ್ಕೂ ಇನ್ನೊಬ್ಬ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜ ಹುಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಯಿತು. ಜೀಜಾಬಾಯಿ ಅಂತ ತಾಯಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜರು ಈ ನಾಡಿಗೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಮನೆಯ ತಾಯಂದಿರು ಜೀಜಾಬಾಯಿ ಆದಾಗ ಮನೆಯ ಮಕ್ಕಳು ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿಗಳು ಆಗಿಯೇ ಆಗುತ್ತಾರೆ. ಅದು ಸಹಜ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳ್ತೇವೆ ಹೇಗೆ ಹುಟ್ಟಬೇಕು ಅಂತ ಕೇಳಿದ್ರೆ ಮೊದಲು ಮನೆಯ ತಾಯಂದಿರು ಗಟ್ಟಿ ಆಗಬೇಕು. ಯಾವ ತಾಯಿ ತನ್ನ ಹೊಟ್ಟೆನಲ್ಲಿ ಹುಟ್ಟುವ ಮಗ ಛತ್ರಪತಿ ಶಿವಾಜಿ ಮಹಾರಾಜನಂತ ಮಗನೇ ಹುಟ್ಟಬೇಕು ಅಂತ ಕನಸು ಕಾಣ್ತಾಳೋ ಅಂತ ತಾಯಿಯಿಂದ ಮಾತ್ರ ದೇಶ ಕಟ್ಟೋದಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗತ್ತೆ. ಯಾಕಿದನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ ಅಂದ್ರೆ, ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಕನಸು ಕಾಣಬೇಕು. ಹೇಗಾಗಬೇಕು ಅಂದ್ರೆ ತಾಯಿಯಾಗುವ ಕನಸು ಕಾಣಬೇಕು. ಎಂಥ ತಾಯಿ ಆಗಬೇಕು? ನಮ್ಮಲ್ಲೆಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳಿಗೆ ಈ ಬಸ್ರಿ ಬೈಕೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. नम्मल्ली ಹೆಣ್ಮಗಳು ಗರ್ಭಿಣಿಯಾದಾಗ ಒಂದು राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राइब करा.